All right, let's cut across directly to the developments taking place in Maharashtra at this point of time. The Congress just about 5 minutes back had come out and said that they want the trust vote to be done again. Let's get in all the political reactions we are getting. जी प्रथा परंपरा होती ती पायधुळी तुडण्याचं काम आज भाजपाकडून झालंय आणि म्हणून ह्याचा आम्ही धिक्कार करतोय, निषेध करतोय. तुमच्यात हिंमत असेल तर आणा सभागृहामध्ये विश्वासाचे ठराव पुन्हा आणि आपली किती मेजॉरिटी तुमची आहे ती दाखवा. यांचेच आमदार यांच्या सोबत नाहीत आणि यांचं भांडं फुटू नये, हसा होऊ नये. महाराष्ट्रामध्ये नेमकं चित्र काय हे समजू नये म्हणून अशा पद्धतीनं यांनी आवाजी मतदानानं हा ठराव पास करून घेतला आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम आज भाजपाकडून झालंय आणि म्हणून आमची पुन्हा मागणी आहे. सभागृहात आमचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे हे मागणी करतायत, पण माझी देखील मागणी आहे मुख्यमंत्र्यांना, तुमच्यात हिंमत असेल तर आणा विश्वासाचा ठराव आणि नियमाप्रमाणे. देवेंद्र फडणवीस यांना नियम चांगले कळतात, चांगले समजतात, तर त्यांनी नियमाप्रमाणे तो प्रस्ताव पुन्हा या सभागृहामध्ये आणावा. मला उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख यांचा अभिमान वाटतोय. कुठलीही लाचारी न पत्करता स्वाभिमानानं आज या विश्वासदर्शक ठरावाच्या समोर गेले आणि शेवटी आम्ही विरोधी पक्षामध्ये बसणार. हा महाराष्ट्राच्या जनतेला जो शब्द दिला होता तो खरा करून दाखवला. विरोधी पक्ष नेता खेचून आम्ही आणला. विरोधी पक्षामध्ये आजपासून बसलोय आणि आजपासूनच महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करणार. सरकारनं 6 महिने सुरक्षित झाले, आता तुम्ही काय करणार? 6 महिने सरकार सुरक्षित आहे असं जर त्यांना वाटलं असेल तेव्हा नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांना कळेल, त्यांना समजेल. अनेक कायदे आहेत पास करायचे, तेवढा देखील मेजॉरिटी लागतेच आणि म्हणून आज स्पष्टपणे काय बोलणार नाही. मी राष्ट्रवादीच्या नेत्याजवळ बोलणार आहे, काँग्रेसच्या नेत्यांजवळ बोलणार आहे आणि सगळ्या पक्षाच्या वतीनं आपण राज्यपालाकडे जाऊया एक जाण्यापेक्षा. हा अन्याय महाराष्ट्रावरती आहे आणि ही प्रथा परंपरा पायदळी तुडण्याचं काम केलंय. या आज विधानसभा में, विधिमंडल में भाजपा को जो विश्वासदर्शक ठराव पास करके मुख्यमंत्री हमारा है ये दिखाने का था, लेकिन आज भाजपा विधानसभा में विश्वासदर्शक ठराव पास नहीं कर सकी. आज नियम की पायमल्ली करने का काम, घटना की पायमल्ली करने का काम आज विधानसभा में भाजपा ने किया है. आवाजी मतदान किया है. अगर दूध का दूध, पानी का पानी करने का होता तो मतदान लेना चाहिए था. नियम 23 स्पष्ट कहता है कि इस ऐसे वक्त पे आपको सदन में मतदान लेना चाहिए. आपने मांग की थी तो मांग करने के लिए ही आज विश्वास से ठहराव था ना. मांग करने के लिए नंबर 2 पे विरोधी पक्ष नेता चुनने का जो प्रस्ताव था वो नहीं लिया 2 नंबर पे, वो 3 नंबर पे जानबूझ के डाल दिया. तो नियम के अनुसार आज सदन में काम नहीं हुआ पहले दिन ही. तो मैं पहली बात यह मैं कहूंगा कि मैं राष्ट्रवादी कांग्रेस से भी बात करूंगा, राज्यपाल के पास जाएंगे ही, लेकिन ये जो अध्यक्ष है पहले दिन में बेकायदे से जिन्होंने काम किया है उनके ऊपर भी अविश्वास का ठराव हम ला सकते हैं क्या, ये भी हम राष्ट्रवादी कांग्रेस के नेता के साथ बात करके वो भी हम लाने की कोशिश करेंगे. जो 122 विधायक है उसमें से 40 विधायक इनके खिलाफ ही. नहीं, मेरा तो कहना है कि ये अल्पमत में शासन है, इनका बहुमत है ही नहीं. क्योंकि गडकरी जी को साथ देने के लिए जो 40 सदस्य आए थे शायद वो मतदान नहीं करने वाले थे शायद, और इसके लिए सरकार डर गई, ये सामने आई नहीं. इनके पास बहुमत नहीं था, ये अल्पमत में ही थी, इसके लिए इन्होंने मतदान नहीं लिया. ये घबरा गए और ये महाराष्ट्र के विधानसभा को कालीमा लगाने का काम, घटना का गला घोटने का काम आज ये भाजपा ने किया है. महाराष्ट्र की जनता इनको कभी माफ नहीं करेगी. कानून से इसके आगे कानून से जो करने को हम करेंगे. साथ में राष्ट्रवादी को, उनके नेता, कांग्रेस के नेता, उनके साथ में संपर्क
हम लेकिन करेंगे राष्ट्रवादी- और सब साथ में लेके राष्ट्रवादी शायद नहीं आएगी। हाँ, और अंदर लेकिन क्या- अंदर की बात अलग है। अंदर की बात अलग है, शायद राष्ट्रवादी नहीं आएगी तो कांग्रेस के साथ में हम लेंगे। लेकिन ये जो सवाल घटने का है, शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता आहे, शिवसेना विरोधी पक्षावर आहे, पण राष्ट्रवादी कुठे आहे? राष्ट्रवादी कुठं आहे ते देवेंद्र फडणवीस में विचारा। वो अंदर है कि बाहर है, वो उनको पूछो, आप मुझे क्या पूछते हैं। लेकिन राष्ट्रवादी का हमने साथ लिया, एक कली खडसेने जाहीर किया था, हमने साथ लिया, राष्ट्रवादीची साथ आम्ही घेतली, ही कालच खडसेंनी जाहीर केले। तेव्हा राष्ट्रवादी ही भाजप सोबत आहे हे आता ते लपून ठेवू शकणार नाहीत। अंदर की बात ये है, राष्ट्रवादी भाजप के साथ में है। भाईने आता जे सांगितलं, अंदर की ये बात है, राष्ट्रवादी भाजप के साथ है। सभागृहामध्ये भाषण करताना आबा असं म्हणाले की आजपर्यंत सरकार पाठिंबा मागत होते, आम्ही पाठिंबा घेऊन त्यांच्या मागे लागलेलो आहोत, अशा प्रकारचं भाष्य सभागृहात केलं। नियम 25 नुसार, जसा 23चा नियम 23. भाईने कोट केला, 23. इथे नोंदला, तसा नियम 25 नुसार अध्यक्षांना हे म्हणावं लागतं, अनुकूल आणि प्रतिकूल यावर मतदान घ्यावं लागतं। पण पहिल्यांदा या सदनामध्ये असं घडलं की अध्यक्ष हे एवढे भांबवलेले होते का मुद्दाम करत होते माहित नाही, तरी प्रतिकूल विचारलंच नाही. अनुकूल आणि प्रतिकूल विचारलंच नाही. संमत प्रतिकूल अशा विचारलं प्रकारचं त्यांनी केलं। प्रतिकूल विचारलं नाही, खालून सर्व सन्मानित सदस्य पोल करत होते, त्यांनी पोल मागू दिला नाही। आणि भाई म्हणाल्याप्रमाणे 123 वर आम्ही आणखीन मिळवू असं महाराष्ट्राला सांगणारा भारतीय जनता पक्षाच्या या 123 पण नव्हते. सरकारवर वाजपेयींच्या 13 दिवसाची सरकारची पाळी नक्की आज येणार होती याची त्याला खात्री होती। सरकार आज पडणार होतं आणि म्हणूनच त्यांनी पोल आज सगळा बनाव केला आणि आज हा पराभव न स्वीकारता पळालेले आहेत। आणि भाई म्हणाले म्हणजे 40 काल जे सभामध्ये घडलं की यापुढे या सदनामध्ये विदर्भ बोलता येणार नाही, त्याचा बदला म्हणून काल सगळे विदर्भाचे आमदार एकत्र आले आणि त्यांनी कदाचित रातून सांगितलं की उद्याच्या आम्ही मतदान सहभागी होणार नाही। त्या भीतीपोटी आज अधिवेशन गुंडाळतात, त्याप्रमाणे आज मतदान गुंडाळण्याचं या 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रथमतःच असं घडलेलं आहे। रावते साहेब इकडे तुम्ही विरोधात बसतात, केंद्रात गीते साहेब मंत्री आहेत, याबाबत दुटप्पी भूमिका कालच का शिवसेनेची? दुटप्पी भूमिका शिवसेनेची काली नव्हती, आजी नाही। आपल्याला कल्पना आहे, अनिल देसाईंना दिल्लीच्या विमानतळावरून शपथ न घेता कॅबिनेटची पुन्हा उद्धवजींनी वापस बोलवलाय। देशातली मला पहिली वाटतं देशामध्ये पहिल्यांदा असं घडलं असेल, मंत्रिपदावरती कॅबिनेटच्या मंत्रिपदावरती लाथ घालून त्याला वापस बोलवलाय। आणि गीतेंचं काय करायचं हे देखील निर्णय तातडीनं लवकर उद्धव साहेब घेत आहेत, ते काल त्यांनी सांगितलंय। इसका निर्णय बहुत जल्दी आपको पता चलेगा, कारण उद्धव जी ने कहा है, वो गीते का संदेश जल्दी मिलेगा। कल ही उद्धव जी ने कहा है गीता का संदेश आपको बहुत जल्दी मिलेगा। जय महाराज। Massive controversy over the trust vote by the Devendra Fadnavis government. You just heard the Shiv Sena and the Congress have come together, called it a black day in the democracy for the state of Maharashtra, questioned on why the speaker asked for a voice vote when the government was not in majority. They have asked for another trust vote to be conducted and have levelled direct charges at the doorstep of the newly minted Maharashtra Chief Minister, asking him that if he thought that he had the majority, then why go for a voice vote? They have contended it, said very clearly that they are going to raise it to the highest quarters, and the Shiv Sena and the Congress on this issue will band together and ask for the trust vote to be done once again. Let's listen in to all the political reactions we are getting in at this point of time. आज महाराष्ट्र में विधानसभा का सत्र शुरू हुआ और आज पहले ही दिन में विश्वासदर्शक ठराव गवर्नमेंट की तरफ पारित करने की यहाँ विषय रखा गया था, लेकिन यहाँ पर बीजेपी ने विश्वासदर्शक ठराव पारित नहीं किया है। जो अपोजिशन के तरफ से डिमांड की जा रही थी कि वोट होना चाहिए, लेकिन वोटिंग वहाँ पर नहीं हुआ है। और ऐसे परिस्थिति में आप सभी जानते हैं कि अटल बिहारी वाजपेयी की सरकार केंद्र में थी और उस वक्त केंद्र में सरकार होते हुए उन्होंने
पूरे पार्लियामेंट के अंदर विश्वास मत पारित करने के लिए उन्होंने प्रस्ताव रखा था, लेकिन एक मत से उनकी सरकार वहां पे हारी थी। लेकिन यहां पर बहुमत में नहीं होते हुए भी इस सरकार ने आवाज मतदान के इस पर पारित करने की कोशिश की, लेकिन पूरी तरह वो नाकाम हुए। आज जो डिमांड सब अपोजिशन पार्टी ने की थी कि सभी ने कि वहां पर आज वोटिंग होना चाहिए, ये डिमांड अध्यक्ष ने सुनी नहीं है। हम गवर्नर की तरफ भी हमारे जो भी विधानसभा सदस्य है, विधानसभा के हमारे लीडर्स हैं, वो सब मिलकर गवर्नर के पास जाएंगे और इस तरह की अल्पमत की सरकार जिन्होंने हाउस में बहुमत सिद्ध नहीं किया है और इस तरीके से जानबूझकर ये उन्होंने ठराव इस तरीके से पास करने की कोशिश की, बल्कि वो पास नहीं हुआ है, ये कहने के लिए कांग्रेस पार्टी के सदस्य और सभी नेता वहां पर राज्यपाल को मिलेंगे और इस तरीके का बहुमत दोबारा उनको सिद्ध करना पड़ेगा। नहीं तो एक मत से वहां पर सरकार बीजेपी सरकार का अटल बिहारी वाजपेयी सरकार के वक्त ये हुआ था, उन्होंने एक मत पे वो सरकार चली गई थी। यहाँ पर कम से कम 25 सदस्य कम है, फिर भी ये सरकार वहां पे रहने के लिए जिस तरीके से चाल की गई है वो हम नाकाम करेंगे। हम लोकशाही के अंदर हम जरूर लोगों के सामने जाकर ये बात रखेंगे और विधानसभा किसी हालत में हमारे यहाँ पर जो सदस्य है वो चलने नहीं देंगे। Well, the first hurdle by the Devendra Fadnavis government not quite cleared at this point of time. The latest developing news that we are getting in, want to run our viewers through it. Just about an hour ago, the Devendra Fadnavis government had won the trust vote on the basis of a voice vote. But just right after that trust vote was got by the BJP government, the Congress and the Shiv Sena were up in arms, stating very clearly that this was a black day for the state of Maharashtra and the Devendra Fadnavis government was actually in minority and illegitimate. And why wasn't a division sought? That is what both the Congress and the Shiv Sena said. They also said that they are going to band together and approach the governor and ask for the trust vote to be conducted again. I'd like to cut across directly to our Mumbai Bureau Chief Sahil Joshi, who is joining us with the very latest developments coming in. You know, Sahil, even when the voice vote was conducted, there was a fair bit of controversy on why the speaker did not seek a division. But at this point of time, one thing quite clear, the Shiv Sena now contesting the BJP government, stating very clearly that it is in minority. They want to know who actually supported the government, and the Congress as well. Both will be approaching the governor. Take us through on what has transpired over the last 15 minutes. See, actually, BJP has played a very important game in this, the whole scenario at this point of time. What BJP wanted is that they did not want NCP to openly support them on the floor of the House, because that could have sent a wrong message. So what they did is actually, rather than deciding leader of opposition's post before vote of confidence, the speaker said because there are two applications for vote of confidence for a leader of opposition's post, Congress and Shiv Sena's, he will have to go through the rules and regulations. So first the vote of confidence will be conducted. The vote of confidence motion was immediately moved by Mumbai BJP President Ashish Shelar, and it was passed within the chaos, and finally speaker said that ayes have it, and the vote of confidence motion was passed by voice vote. But now what the Shiv Sena is saying that all right, you know, Sahil, I'm afraid I'm going to come in. Political developments continue in the state of Maharashtra. We'll keep going back to the very latest.